ए बी व सी हे तिघ जण व्यक्ती आहे आणि यांच्यामध्ये 7 8 आणि 5 या प्रमाणात म्हणजे 5000 मध्ये 7% एक आले, 5% 8% एक आले, समजून घ्या, 5% एक आले असं पैसे या प्रमाणात वाटले. तर बी या व्यक्तीच्या हिस्सा घेत बी या व्यक्तीच्या काही बारीक कानावर अशा टाईपमध्ये प्रश्न आला नाही आला का कालच्या पेपरमध्ये आला का असा सर्वांच्या प्रश्न माझ्या वाटत नाही कधी सोडवतो म्हटलं तर एच्या काढू शकतो, बीच्या काढू शकतो, सीच्या काढू शकतो, अशा टाईपचे प्रश्न आहेत का कालच्या ह्याच्यात एका सोडवलं नाही आहे. ठीक आहे, ते पुढच्या पेपरमध्ये लक्ष द्या. तुम्ही नंतर तुम्ही या प्रश्न तसंच राहणार ट्रिक पहिले ट्रिक पहा. आपल्याला काय म्हणताय 5000 रुपये बरोबर आहे. टोटल पूर्ण किती आहे 5 आणि किती व्यक्ती आहे आणि किती तसं एकाने 7 प्रमाणात दिले, एकाने 8 प्रमाणात दिले आणि एकाने 5. पण 5000 बरोबर झाले. किती हजार झाले 5 पूर्ण 5000 तिन्ही त्याच्यामध्ये झाले. आता त्याच्यामध्ये बी व्यक्ती आहे. बी म्हणजे किती प्रमाण आहे त्याच्या 8. माझा बी च्या हिस्सा काढायचा कसं काढायचं पहिला आपल्याला काय करावं लागेल 3 व्यक्तींच्या काढावं लागेल राईट ना. असा 3 व्यक्तीबद्दल नियम वापरलो होतो 7 10 5 किती होते 8 7 15 5 है ना. आता किती रुपये आहे म्हणून भाजीला 5000 वरती लिहा खाली लिहा काही फरक नाही. ठीक आहे, भागाकारच करा त्याला आपण 20 समजत असेल ना 5000 तर 20 असा नाही वापरून. ठीक आहे, हा शून्य कटला है ना. आता 500 गुणिले 500 भागिले 2 केले किती होते 250 येते 250 गुणे 250 गुणे 250 गुणे 250 गुणे माहित नाही 250 250 किती होते 250 हेच विचारता मग 250 गुणे 250 गुणे करता ना समजलं किती आले. आता मला प्रश्न काय म्हणतात बी च्या हिस्साचे कोणाच्या आपल्याला ए शी संबंध नाही आणि सी शी संबंध आहे. कोणाचा संबंध आहे बी. किती आहे बी चा हिस्सा किती आहे गुणिले 8 250 गुणिले 8 किती होते 2 गुणिले 0 है ना. आता म्हणजे 250 चला अजून कोणाने त्या किती होईल हिस्सा 2000. आता हे 2000 काय त्याला बी च्या आता विचारले असते ए च्या विचारले. आता ए चा हिस्सा किती आहे 7 250 गुणिले है ना 0 7 35 चला 7 गुणे 17 है ना. आजाला ए च्या ठीक आहे आजाला बी च्या सी च्या किती आहे 5 0 आजाबाजा 25 चला 5 गुणे 2 आता 1250 1750 2000 तीन आहे म्हणून 5000 झाले पाहिजे तेव्हा आपलं उत्तर बरोबर समजलं. आता 3 म्हणून पाहून घ्या पहिले तुम्ही 1250 नंतर 1700 नंतर 1250 दिलं होतं 0 5 5 10 0 8 1 7 2 9 9 1 8 व्हेरी गुड 10 11 1
1 2 3 4 आणि 1 लक्ष ठेवायचं आहे ना. A च्या विचाराने तरी काढू शकता तुम्ही, B च्या विचाराने तरी काढू शकता, C च्या. फक्त लक्ष ठेवायचं हे अंकाकडे. समजलं का? समजलं का नाही? हे बघा पहा, लक्षात घ्या तुम्ही लिहा. हे बघा पूर्ण लक्ष द्या, पहिले प्रश्न क्लिअर करतो. हा पहा प्रश्न काय म्हणतात, 5000 रुपये हाय पूर्ण किती आहे टोटल 5000 रुपये. आता बोलत सर्व 5000 रुपये आहे पूर्ण आणि ते 5000 रुपये A B व C या तिघांमध्ये कसं वाटल्या, एकाने 7 एकाने 8 आणि एकाने 5. 9 बरोबर ते तर लिहूनच आहे ना 5 या प्रमाणात वाटले. तर आपल्याला काय विचार करतो, फक्त B च्या हिस्सा किती कोणाचा विचारला B चा. पण आपण काय करू, 3 काढून दिलो कारण की आपल्याला कन्फ्युजन नाही आलं पाहिजे. 3 काढलो. आता B च्या हिस्सा कसं काढलो आपण, पहिलं काढलं 7 जे अंक दिले होते त्याचे काढलं बेरीज. बेरीज किती आली 20. 20 ला आपण किती होते आपल्याकडे 5000 होते. मग आपण काय केलं परा काढलं 5000. शून्य गेला शून्य गेला उरले किती 2. आता हे 500 ने 2 ने भागाकार केला किती होते 250 रुपये. हा 250 रुपये 1% झाला. किती झाला आपल्याला किती काढायचे होते, B च्या हिस्सा किती होता, B च्या हिस्सा 8. मग आपण काय केलं 8 ना गुणाकार केल्यानंतर आपल्याला किती मिळले 2000. आता विचारले असते असं प्रश्न विचारले तर B च्या ठिकाणी C च्या हिस्सा काढा विचारले असते तर C च्या हिस्सा कसा काढायचा होता. C म्हणजे किती आहे 5. 5 किती आहे 1250. असं हे आन्सर देऊ शकलो असतो. आणि A च्या काळा म्हटलं किती आहे 7. 950 गुणिले 7 केलं किती येते 1750. आपण 3 काढलो. 3 काढला आपल्याला कन्फ्युजन नाही झाला पाहिजे म्हणून आपण 3 चे प्लस केल्यानंतर किती आला, म्हणजे आपल्याकडे 5000 रुपये आहेत. तिघांच्या कशा प्रमाणात वाटतात किती येईल ना. समजला का नाही.